नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा या वर्षी 16 ऑक्टोबरला आहे. पौर्णिमेचे रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात. हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात आपल्याला ही पूजा करायची असते. भगवान इंद्र, माता लक्ष्मी, चंद्र, भगवान कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकराने केलाच पाहिजे. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावावर आशीर्वाद देण्यासाठी येतात. त्यांना अमृताचा नैवेद्य खूप आवडतो, म्हणजे दुधाचा. त्यासाठी आपल्याला पूजा मांडणी करायची असते. पूजा मांडणी आपण रात्री 12 वाजेच्या आतच करून ठेवायची, म्हणजे आपल्याला नंतर 12 ते 12:39 या 39 मिनिटात आपल्याला माता लक्ष्मीची, भगवान कुबेराची खूप अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. त्यामुळे आपण ही पूजा मांडणी आधीच करून ठेवायची, 12च्या आतच करून ठेवायची. हा अतिशय खूप लक्ष्मी प्राप्तीचा खूप प्रभावी उपाय आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, महालक्ष्मी, गजलक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे ते ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान आणि संपत्ती प्राप्त करते. कोण जागतोय, कोण जागरती यावरून पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण करत नाही ते तो पाहतो. वारंवार तो कोजागरती असं विचारतो. यावरूनच हे नाव रूढ झाले आहे. आता आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 ते 12:39 म्हणजे या 39 मिनिटात आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी अशी सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर ही पूजा मांडणी कशी करावी ते मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते आणि तुम्हाला कृती करून पण दाखवते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, मी तुम्हाला आता पूजा मांडणी कशी करायची आणि कोणता सेवा करायची, काय काय मंत्र म्हणावे ते सर्व मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. चला बघूया आता. पूजा मांडणी करायच्या आधी आपण इथे सर्व जागा स्वच्छ मी खाली करून घेतली, पुसून वगैरे स्वच्छ केली. त्यावर मी हा चौरंग ठेवला. चौरंगावर स्वच्छ पांढरे वस्त्र ठेवलं आहे आणि थोडीशी रांगोळी काढून अशी थोडीशी जागा सुशोभित केली आहे. रांगोळी काढली. आता आपल्याला इथे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी करायची आहे. त्यासाठी सुरुवातीला सर्वप्रथम आपण इथे दीप प्रज्वलित करून इथे ठेवला आणि आता आपल्याला पूजा मांडणी करताना ही विड्याची 2 पाने आहेत, ती पाने घ्यायची, इकडे ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ह्या विड्याच्या पानावर, जोड पानांवर आपल्याला सुपारी ठेवायची आहे. त्याआधी या थोड्या अक्षता ठेवल्या आणि त्यावर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ही सुपारी ठेवली. पुन्हा 2 पानं घ्यायची
जोड पानं घ्यायची आणि त्याच्यावर पुन्हा या अक्षदा ठेवून कुबेराचं प्रतीक म्हणून आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. इथे आपण पहिले आपण ज्या लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण जे सुपारी ठेवली त्याच बरोबर हे श्रीयंत्र आहे ते पण माझ्याकडे आहे, ते मी ठेवलं आहे. हे श्री लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी, ही कुबेरचं प्रतीक म्हणून ही सुपारी ठेवली आहे. आता आपल्याला कलशाची मांड करायची आहे. तिथे आपण इथे या अक्षदा आहेत ह्या अशा गोल ठेवल्या, त्यावर या कलशात पाण्याने भरलेला हा कलश आहे तो या अक्षदांवर इथे ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये हे आंब्याचे डाळे आहेत ते ठेवायचे. हे आंब्याचे डाळे म्हणजे इंद्राचे प्रतीक म्हणून आपण हे पाण्याने भरलेल्या कलशामध्ये आपण हे इंद्राचे प्रतीक म्हणून याच्यामध्ये आपण हे आंब्याचे डाळे ठेवले आहेत. आणि आता पुढे चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला हा अक्षदा आहेत त्याचा आपल्याला भरीव गोल करायचा आहे. इकडे असा हा गोल करायचा इथे अक्षदांनी. हा गोल झाला, हा चंद्राचं प्रतीक आहे. अशी मांडणी आपल्याला ही रात्री 12 वाजेच्या आत करायची आहे. कारण आपल्याला रात्री नंतर मग 12 ते 12:39 ह्या 39 मिनिटांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी देवीची खूप प्रभावी अशी सेवा खूप करायची आहे. त्यामुळे नंतर मग 12 ते 12:39 या वेळेमध्ये आपल्याला पूजा मांडणी करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे आपण ही मांडणी 12 वाजेच्या आत किंवा रात्री 8-9 वाजता केव्हाही दिवसभरात अशी मांडणी आपण इथे करून ठेवायची. आता आपण ही मांडणी झाली, आता आपण पूजा करूया. आपण सर्वप्रथम गणपतीला कुंकू, हळद कुंकू, अष्टगंध आणि अक्षदा वाहून देवाला गणपती बाप्पाला सांगायचं की गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा वाहत आहे. आणि गणपती बाप्पाला फूल व्हायचं. नंतर आता आपल्याला लक्ष्मी आणि श्रीयंत्राची पूजा करायची आहे. तरी आपण असं मराठीमध्ये आपल्या साध्या सोप्या पद्धतीने मंत्र म्हणावा किंवा आपल्याला संस्कृत नाही म्हटलं तरी चालतं, आपण आपल्या मराठीमध्ये म्हणावं. हे लक्ष्मी माता मी तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करत आहे. तसं श्रीयंत्रावर पण ते हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण कराव्या. आणि इथे फूल अर्पण करावं. हे माता लक्ष्मी मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे असं म्हणावं. नंतर हे महालक्ष्मी माता मी तुम्हाला धूप ओवाळत आहे. हे महालक्ष्मी माता मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. आता आपल्याला नंतर पुढे कुबेर देवाची पूजा करायची आहे. तेव्हा पण म्हणायचं की हे भगवान कुबेर मी तुम्हाला कुंकू अक्षदा हे अर्पण करत आहे. मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. मी तुम्हाला धूप ओवाळत आहे. मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. आता पुढे आपल्याला या तांब्याच्या कलशामध्ये आपण जे आंब्याचे डाळे ठेवले आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे. हे इंद्राचं प्रतीक आहे. तरी आपल्याला त्या कलशाला स्वस्तिक काढायचं आहे. कलशावर स्वस्तिक काढून झाल्यावर आपल्याला कुंकवाने इथे 5 वेळ अशा खालून वरती रेषा ओढायच्या आहे कुंकवाने. आणि नंतर या कलशामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. तेव्हा पण आपण
म्हणायचं की हे इंद्र देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. हे इंद्र देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे इंद्र देवता मी तुम्हाला धूप ओवाळत आहे. हे इंद्र देवता मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. आता ही झाली पूजा आपली इंद्र देवाची. आता आपल्याला इथे आपण जे अक्षदांनी तांदुळाने जे आपण गोल केलं आहे ते चंद्राचं प्रतीक आहे. तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे. त्या चंद्राचे प्रतीक आहे तिथे पण आपण हळद कुंकू अक्षदा वाहाव्या आणि देवाला सांगायचं मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण केले आहे. मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे चंद्र देवता मी तुम्हाला धूप ओवाळत आहे. हे चंद्र देवता मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. असं म्हणून आपण सर्व पूजा केली. आता आपल्याला नंतर ही पूजा झाल्यावर जे दूध असतं ते आपल्याला रात्री 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला दुधाचं जे भांड असतं ते चंद्रकिरणात ठेवायचं असतं, जेणेकरून चंद्र देवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. आणि 12:30 नंतर आपल्याला पूजेच्या या मांडणी पुढे आपल्याला ते दुधाचं भांड आहे ते ठेवून ते इथे ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुळशी पत्र आहे ते पण इथे ठेवायचं आहे दुधामध्ये. आणि नैवेद्य दाखवायचा आणि देवाला प्रार्थना करायची. त्यासाठी मंत्र आहे तो म्हणायचा ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. हा आपण असा दुधाचा नैवेद्य दाखवला. तो फक्त नंतर हा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. आता नंतर आपल्याला ही पूजा कोजागिरीची आपली ही पूजा 12 ते 12:39 या काळात आपल्याला पूजा करायची आहे. आणि नंतर आता आपल्याला खूप महत्वाची आणि खूप प्रभावी सेवा करायची आहे. आता ही सेवा आहे, आता आपल्याला कोणती आहे ती प्रभावी सेवा? श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे. नंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचा 1 माळ जप करायचा. नंतर पुढे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तर विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा विष्णू गायत्री मंत्र आहे. या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. तसेच 16 वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे. आणि श्री व्यंकटेश स्तोत्र हे 1 वेळा म्हणायचं. व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत मध्ये आहे तेच म्हणायचं, म्हणजे लवकर होईल. मराठीत आहे ते खूप मोठं आहे त्यामुळे वेळ लागेल. आपल्याला ही सर्व सेवा 39 मिनिटात करायची आहे. आणि नंतर पुढे 1 वेळा आपल्याला गीतेचा 15वा अध्याय आहे तो वाचायचा आहे. लक्ष्मीची ही खूप प्रभावी सेवा आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे हा जागृतीचा उत्सव आहे, वैभवाचा उत्सव आहे, आनंदाचा उत्सव आहे. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात या दिवसात चंद्र सर्वात मोठा दिसतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकही आहे. त्यामुळे आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप ही प्रभावी सेवा 39 मिनिटात आपल्याला करायची आहे. आणि ही सर्व पूजा मांडणी आहे ती सर्व अशा प्रकारे केली. आणि सर्व मंत्र आणि श्री सूक्त, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, स्वामी समर्थ मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा गीतेचा 15वा अध्याय या सर्व सेवा आपल्याला 39 मिनिटात करायच्या आहे.
या सर्व सेवा झाल्यावर आपल्याला रात्री ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे. रात्री लगेच ही पूजा मांडणी उचलायची नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची. आणि या ज्या सुपारी आहे लक्ष्मी आणि ही कुबेराची सुपारी ह्या वर्षी सांभाळून ठेवायच्या. पुढच्या वर्षी आपल्याला ह्याच सुपारी वापरून पुन्हा पूजेमध्ये आपल्याला ह्याच घ्यायच्या आहेत आणि पूजा मंडणी अशी रात्री राहू द्यायची. हे जे दूध आहे जे आपण चंद्रामध्ये ठेवलं होतं ते दूध घरातील सर्व व्यक्तींनी हे प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. तरी माझी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.